नमस्कार मैत्रिणींनो. आज मी चिवड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर साहित्य असं आहे ते चिवडे मी 500 ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहेत. मी छान निवडून घेतलेले आहेत व्यवस्थित. आणि थोडेसे पोहे घेतलेले आहेत, एक वाटी. नंतर 4 हिरव्या मिरच्या कापल्या मी, 3-4 एक कापलेले आहेत, त्यांना बारीक बारीक अशा कापून घेत. नंतर 3 लसूणच्या कांड्या अशा सोलून घेतल्या आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेत मी, असे बारीक थोडे छोटे छोटे. नंतर जिरं, थोडस जिरं अर्धा चमचा, बडीशेप अर्धा चमचा असं आहे. हे तळण्यात टाकणार आहे आपण. नंतर हळद, चटणी, शेंगदाणे तेवढे एक वाटी, थोडीशी साखर एक अर्धा पाऊण चमचा, आणि थोडेसे खोबऱ्याचे काप एक, ते तळणार आहे आपण. आणि थोडा मॅगी मसाला टाकणार आहे आपण वरून. तर आता आपण हे सगळं तळून घेऊ. कढीपत्ता टाकणार आहे. तर आता आधी शेंगदाणे तळून घेऊ आपण. मंद गॅसवर तळायचे यांना, शेंगदाण्यांना, म्हणजे आजपर्यंत जे खरपूसून जातात. मी आधी तव्यावर थोडस 1 मिनिट असे एकदम मंद गॅसवर मी एखाद मिनिट असं परतवले त्यांना, असं 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 एकदम मंद गॅसवर तळणं. आता पावसाळ्याचे थोडे वातडे असतात ते. नंतर तळायला टाकले मी. खूप भाजले असं काय नाही, पण असं थोडस वातडेपणा कमी, थोडस बनवून जातो वातडेपणा, म्हणून टाकलं होते मी तव्यावर. त्यांना 2-3 मिनिटं झाले, काढून घ्यायचे. चांगले खरपूस झाले ते, थोडे वातडे होते तरी पण एकदम खरपूस झाले ते. आता बघू शकता. साल काढल्यावर असा रंग दिसला पाहिजे त्यांचा, म्हणजे जळके बी दिसत नाही आणि छान झालेले आहेत ते. आता खोबरं भाजून घेऊ. प्रमाणचं असं काय नाही, तुम्हाला जेवढं प्रमाण वाटतं जास्त कमी चालतं, जेवढं वाटलं तेवढं टाकू शकतो आपण. गॅस मंदच ठेवायचा. हे पण झाले, काढून घ्यायचे. अशा पद्धतीने तळायचे. अजून ते थोडे गरम आहेत, तर आणखी त्यांचा रंग थोडा बदलेल, अजून डार्क होतील ते थोडेसे. नंतर आता पोहे तळून घेऊ आपण. पोह्यांना गॅस वाढवून घ्यायचा.
पोळ्यांना गॅस फुलच करायचा. फुल गॅस केला का छान तळले जातात पोहे, म्हणजे खुसखुशीत होतात ते. आता गॅस कमी करून द्यायचा आणि मग काढून घ्यायची फटाफट. पहिले गॅस कमी होता थोडासा, तर मग असे थोडेसे म्हणजे फुगले नाही ते. लसूण तळून घेऊ आपण. लसूणला थोडं मीठ टाकू आपण, ते छान खारसट होऊन जातात मग. पोळीचा आवाज एकदम छोटा जरी असला ना असा, तरी व्हिडिओ बघताना खूप मोठ्याने आवाज येतो तो. आपण एकदम हळूहळू चालवतो. अशा पद्धतीने तळून घ्यायचं त्याला. आता मिरची तळून घ्यायच्या. यात पण थोडं मीठ टाकू आपण. तळली गेली मिरची. आणि बडीशेप तळून घ्यायची. यात थोडी हळद टाकायची तेलामध्ये. आता चटणी ना आपण तळणार नाहीये, तिला फक्त असं थोडस गरम याच्यात टाकून द्यायची थोडीशी. तुमच्या आवडीने टाका कमी जास्त. आता मिरच्या पण आहेत त्याच्यामुळे एवढीच चटणी टाकू आपण. जास्त शेकल्याने काळपट होऊन जातात मुरमुरे. तिला जास्त आपण तळणार नाहीये. मीठ टाकून द्यायचं. आता आपण हे मुरमुरे काढून घ्यायचे. आता मुरमुरे थोडे थोडे टाकून आपण थोडस अर्धा अर्धा एक एक मिनिट परतवून घ्यायचे त्यांना. तसं पॅक पिशवीतले देते एकदम खरपूसच येते, पण तरी आपण थोडे थोडे टाकून त्यांना परतवून घेऊ. कारण असं त्यांचा दूषितपणा कमी होऊन जातो तेवढा. बस फक्त एक मिनिट परतवायचे त्यांना, काढून घ्यायचे. असे सगळे करून घ्यायचे.
थोडी मोठी कढई असली तर मोठी कढई ठेवायची, कोरडेच भाजायचे यांना. त्यांचा रंग बदलू द्यायचा आणि जळू नाही द्यायचं त्यांना, असं चाळत राहायचं. मी तर असे पॅक पिशवीतले आहेत ते, तुम्हाला वाटलं तर शेकायचं, नाही तर नाही पण शेकलं चालतात. तर स्वस्तिक कंपनीचे ते छान असतात, एकदम खरपूसच निघतात ते. तर या सगळ्या वस्तू मिक्स करून द्यायच्या इथं, छान कालवून घ्यायचं त्यांना. चटणीची गरज वाटली तर वरून टाकता येते आपल्याला, अशी पण तळणार नव्हतोच आपण तिला. साखर टाकून द्यायची. टेस्ट करून मीठ वगैरे व्यवस्थित करून घ्यायचं. आता कढीपत्ता तळून घेऊ. छान धुवून घेतला आणि मस्त स्वच्छ पुसून टाकलाय मी त्याला कापडाने. असं वाजायला लागला का मग काढून घ्यायचं त्याला. एकदम ताजा कढीपत्ता आहे. आमचं कढीपत्त्याचं झाड आहे, ताजा ताजा तोडलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीने. आता आपल्याला हे तेल इथं लागून जाणार आहे, चिवड्याला तेल कमी आहे, आणि हळद पण टाकायची थोडी. मॅगी मसाला टाकायचा. तर एक पुडी मी टाकते पूर्ण मॅगी मसाल्याची. मैत्रिणींनो, आपला चिवडा तयार आहे. आता याच्यामध्ये आपण थोडस तिखा मिठा खट्टा मिठा चिवडा आहे तो रेडीमेड वाला, तो टाकून देऊ. आणि शेव आहे रेडीमेड, ती टाकून देऊ याच्यात. याच्याने फ्लेवर छान आणखी चव वाढून जाईल याची. तर असं मिक्स करून घ्यायचं याला आणखी. आणि पॅक झाकणच्या डब्यात भरवून द्यायचा. तसं असा खरपूस छान राहतो, क्रिस्पी, आणि खूप टेस्टी बनला असा चिवडा. बनवून बघा. तर थोडी चटणी कमी टाकल्याने त्याचा रंग थोडासा असा पिवळसर दिसतोय. तर तुम्हाला जास्त टाकायची असेल तर टाकू शकता चटणी.
तर अशा पद्धतीने आपला चिवडा रेडी आहे. बनवून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा. इथं आपला व्हिडिओ समाप्त झालेला आहे. थँक्यू.